सो गाईज आज आमच्या ट्रिपचा लास्ट डे आणि जायची इच्छा नाही होते पण जावं लागणार आहे सर्वांना आणि सगळेजण लास्टचा डे आहे तर खूप एन्जॉय करतात. हर एक जण घरी गेल्यावरती जॉबमध्ये बिझी होणार आहे आणि माझे आणि वैभवची 17 पासून लगेच जॉईनिंग आहे. म्हणजे आम्ही ज्या दिवशी मुंबईला पोहोचतो त्या दुसऱ्या दिवशी लगेच जॉईनिंग आहे. खुशी आहे की दुःख आहे? दुःखी आणि इकडे प्रगती आणि शेट्टी. ब्रो लास्ट डे ट्रिपचा. यस ब्रो, कैसा लग रहा है? अरे बहुत अच्छा. काय को होटल तो शुभांगी शुभांगी आपली ट्रिप संपले कसं वाटतंय? दुसऱ्या दिवशी लगेच ऑफिसला जायचं. सुंदर बोले सुंदर. 100 मेल्स आ चुके हैं, वो जाके करना है, चेक करना है. फिर लास्ट डे सगळेजण मेमरीज कलेक्ट करतायत कारण पुन्हा कोण भेटणार नाही. मी तर नाही येणार. झालं ना, संपलं. तरीच सर्वांचं असं चाललंय की यार लास्ट डे आहेत, त्यानंतर सगळे आपापल्या कामात बिझी होतील, कोण जास्त भेटणार नाही. सो लेट्स एन्जॉय द मोमेंट. आम्ही पण जरा आता एन्जॉय करतो, फोटोज वगैरे क्लिक करतो छान छान, म्हणजे ते बघता येतील. सगळे खाली तर गेले, आता वरती यायला स्ट्रगल चाललाय. हिलतो नाही रहा, वरती यायला स्ट्रगल चाललाय सगळ्यांचा. भाई पूरी हमारा जो नाश्ता था पूरा पच चुका है. हम लोग माइनस में पसीना. स्वप्नील त्याला घेऊन ये, नीट त्याला घेऊन ये. इसके पकड़, बराबर से पकड़ स्वप्नील. ये स्वप्नील जेल का बराबर से पकड़ हाथ. अरे तो पाय पण देणार झाला दगडावर कुठल्या. चोरी है ना वो भी. जोएल 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 हाथ पकड़ सो इसका, नीलेश का. जोएल इधर आ दे, हाथ दे. 10 लोग चाहिए भाई. दे हाथ दे, इधर दे, हाथ पकड़, हाथ पकड़, हाथ पकड़, दूसरा साइड कवर है. हाथ पकड़. आजा आजा आजा, आराम से चढ़. आजा चढ़. अरे दगड पडतील, ऐक माझं. अरे याचं एक वेगळंच आहे काहीतरी. दे हात दे. एवढा मोठा. अरे फोन दे. चल चला पाणी घेऊन दे ना, तोंड धुवायला. कुठला चल. चला रे, तोंड धुवायला चला. पाणी नाही. क्या जोएल, कैसा होगा? चलो अभी हम जा रहे खाना खाने, लंच करने. लंच उसके बाद हम लोग निकलेंगे मुंबई. पहिला दिल्ली नंतर मुंबई, पण रूट तर तोच आहे ना आपला, मुंबईला जायचं आपल्याला. ए भाई तो वायर आहे. स्ट्रगल. चला कामाला जा, नीट जा, काम नीट कर, पगार आला की आणून दे. मस्त जोक मारा. शेवटचं बघून घ्या. दे मला एक. हे आम्हाला शुभम एक दे. ये वाला नहीं, ये शाइन वाला मैं अपने लिए ला. ये ले बोल के चाहिए, मैं लेकर आया. चलो आठवण. मनालीवरून काय घेतलं? दगड घेतलंय मनालीची आठवण म्हणून. दगड. मला बोलायचं काय गाईज, याने मला एका पण ब्लॉग मध्ये घेतलेलं नाहीये, बाकी सगळ्यांना घेतलं पण मलाच नाही. अरे वो इसलिए नहीं लिया ताकि ब्लॉग की रीच कम ना हो जाए. आणि जर त्याने व्हिडिओ टाकले त्यात नुपूर दिसली. दगड बहुत दगड आणलाय. अरे वा, शाबाश. थँक यू शुभम फॉर दिस दगड. चलो बिझी, साधारण कदा बिझी. आणि तो वाट बघतो झोपत द बिझी. दगड टाक दो. उसका वैलेंटाइन डे है, कोई डिस्टर्ब नहीं करेगा. शेट्टी खाना कैसा है?
5 स्टार होटल में 3rd क्लास पास्ता. चांगलं आहे काय? काहीच नाही. पनीर पनीर छान अरे. पण छान पनीर पण पनीर खाते, सगळेच पनीर खातात. आणि मी वैचले का पनीर. A few moments later. सो जेवण वगैरे झालंय आमचं आता, आणि आता आम्ही चाललोय दिल्लीला इथून. आणि दिल्ली डिस्टन्स खूप जास्त आहे इकडून, सो खूप मोठी जर्नी असणार आहे. तर या जर्नीमध्ये मी रेकॉर्ड वगैरे काय करणार नाही, कारण आराम करायचा थोडासा. बॉडी खूप एक्झॉस्ट झाले. पूर्ण ट्रॅव्हलिंगमध्ये जाणार आता दिल्लीला जाईपर्यंत. सो एवढं काय रेकॉर्ड करायचं भेटणार नाही असं. सो बस बाकी काहीच नाही. टाइम टू से गुड बाय हॉटेल. गुड बाय. 2000 years later. सो फायनली आम्ही पोहोचलो दिल्लीला. अरे इकडून जायचं आहे मुंबईला. गरीबरथ ट्रेन आहे आमची, ती पकडून आता आम्ही इकडून जाणार मुंबई. सगळे वैतागलेत. कैसा आलं ते रे. बोलायची पण ताकद नाही. जस्ट माझा डोळा लागत आलेला तेवढ्यात बस थांबली. वा. पण काय नाही, अजून आमचा ट्रेन प्रवास बाकी आहे. 18 तासामध्ये त्याच्यावर झोप लागलेली. 18 एक मिनिट आत्ताच झोप लागेल. पण बाजीनी जी ड्रायव्हिंग केली म्हणजे काळीच असं तोंडा दिला असं. पण सेफ चालवली गाडी एक नंबर मध्ये. सेफ चालवला. फक्त आमचे पाठचे होते असे वेव पूल मध्ये कसं असं उडतात तशा लाटांसारखे उडत होते. जमिनीवर नव्हते. जाम फास्ट आणली गाडी त्यांनी आणि हालत पण खराब झाली पूर्ण. आता जायचं मला बस झाला आमचा प्रवास. आता आम्ही ट्रेन लागली असेल. इकडे बरोबर नाही. हा मुंबई ती मुंबई आहे. इकडे ना जेवण ठीक आहे ना काय ठीक आहे, सगळं अस्ताव्यस्त आहे नुसतं. मुंबई आणि मुंबईत ऑलवेज बेस्ट. इथे आता आमची ट्रेन लागले गरीब रथ एक्सप्रेसने. आम्ही आलेलो 3च परत चाललोय. G19 आमचा कोच आहे. सगळ्यांची तोंड बघितलीत ना, अशी वैतागलेत ट्रॅव्हल करून. असं झालं कधी ट्रेनमध्ये बसतोय आणि कधी ट्रेन चालू होते आणि मुंबईला पोहोचतोय. झालंय इथे त्या बसचा प्रवास एवढा मोठा. अजून एकटा सवय नाही एवढा मोठा प्रवास करायची बसमधून. ट्रेनची तर बिलकुल नाही. 24 तास. बघू आता 8:55ची ट्रेन आहे, सुटणार आहे 8:55ला. तर आम्ही चढतोय ट्रेनमध्ये सगळं. पाण्याच्या बॉटल पण घेतल्यात, कारण पाण्याची जाम मारामारी असते ट्रेनमध्ये. तर पाणी भेटत नाही. बॉटल घेतलं पाण्याच्या मस्त. आता बघतात आरामात बसून जोपर्यंत बँड्रा येत नाही तोपर्यंत आराम करायचा ट्रेनमध्ये. शंकर हुआ की नहीं सब, जा अंदर जल्दी. किधर दे रहा 18 में 17 कैसे चल रहा तेरा. अरे एकदम मस्त आहे. चला जरा आता जातो आतमध्ये, पाण्याच्या बॉटल वगैरे ठेवतो. अगला स्टेशन घाटकोपर. ए भाई हटना. लगता है भाई ऐसा क्या है. आगे हो ना, उतरने का. तेरे को ट्रेन का रूल नहीं पता क्या. उतरने का. नहीं उतरने का. तो पीछे पीछे मैं इधर ही खड़ा रहेगा. मेरे को उतरना है भाई. नहीं जाने देगा. उतरने नहीं देगा तेरे को. अभी उतर के दिखाएगा. उतरेगा भाई. तेरे को पता है किधर का हूँ मैं. किधर क्या है तो उधर जाके ना इधर क्या कर रहे. मित्रांनो आम्हाला आमच्या सीट भेटल्यात. उतरे आमच्या सीट भेटल्यात. जाताना आम्हाला सगळ्यांना एकत्र सीट भेटल्यात. तिथं मी आहे, प्रतीक आहे, वैभव आहे, एक उंदीर पण आहे आणि एक उंदीर पण आहे.
जाताना एकत्र सीट भेटून काय फायदा, घरी जाताना सीट काय भेटलं तसे सगळे, तिकडे जाताना एकत्र पाहिजे. घरी जाताना कसं झोपतो ना माणूस. आता जाताना सगळे झोपाच काढणार आहेत, त्यामुळे काय फायदा. काय काय उंदीर असं भेटत असतं. बघू थोडा टाइमपास होईल. उद्या सकाळी 8 वाजेपर्यंत टाइम आहे आमच्याकडे ट्रेन मध्ये. आता थोडा आराम करणार आहे. मन सोक्त हॉटेलमध्ये तर आराम करायला नाही भेटला, हॉटेलमध्ये तर आराम करायला नाही भेटला भेटली. सकाळी 5 वाजता उठवायचे आम्हाला. चला 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 जायचं, 7 वाजता चेकआउट तसं. पण आता आम्ही मन सोक्त झोपणार आहे. पूर्ण वेळ ट्रॅव्हलिंग मध्ये गेलाय. आता असं झोपायचं असं आरामात. खायचं थोडं काहीतरी असं खाया. आता झोपायला. गुड नाईट गाईस. थोडा वेळ झोप आणि मग आम्ही खेळणार आहे. काय खेळणार आहे? उनो. जे मला येत नाही. तुला येतं? हा येतो मला तुझ्या आता युनो युनो नाही युनो उनो उनो. मला गेमचं नाव पण नाही माहिती. उनो. आपण लोक आउट आहे पाहिजे नाही. आपण नल्ले आपण नल्ले नाही. आपण चांगले जुगार नाही खेळत. जुगार नाहीये, असे पत्ते बित्ते. पत्ते वेगळे असतात, जुगार वेगळा असतो आणि उनो वेगळे. उनो एक टाइमपास आहे. टाइमपास आहे. बघितलं टाइमपास. आम्ही टाइमपास आम्ही आमचा टाइम प्रोडक्टिव्हिटी मध्ये घालवतो. प्रोडक्टिव्हिटी मध्ये घालवतो. तुमचे प्रोडक्ट करून आम्ही झोपणार आहे. चल दुसऱ्या प्रोडक्टिव्हिटी. चला चल प्रोडक्टिव्हिटी करू. चला रे. कशाला चल प्रोडक्टिव्हिटी करते. जरा आराम करतो थोडासा, मग गेम खेळणार. गेम खेळताना यांची काय फालतूगिरी तुम्हाला दाखवतो मी. काय त्या उनूची फालतूगिरी. आम्ही दोघं इथे वरती बसले कारण आचार आहे. आम्हाला याच्यामध्ये इंटरेस्टच नाही. काय खेळताय जरा गाणी लावायची, जरा नाचायचं, जरा व्हिडिओज वगैरे बनवायचे. गाणी बंद करून वरती पाठवलं. जे आम्हाला येत नाही तेच करत बसले. म्हणजे ह्यांनाच खेळायचंय फक्त. आणि आम्ही काय करायचं? मला टाइमपास. ना खेळू द्या. आम्ही पण जरा बघतो जरा कसे खेळतात, शिकतो जरा असं. आणि तसं पण आम्हाला नाही येणार ते काय. मग आम्ही झोपून जाऊ खावं. या बघ आमच्याकडे हा. अरे ये छोटा पैकेट विनर हो गया है. ये देखो इसको मिलेगा चकली. दो भाई चकली दो, चकली दो, चकली दो, चकली दो, विनर को चकली मिलेगा. चकली द्या. बाकी चकली का नुपुर की चकली विजेता है भक्ते. उनो बोला हे चकल्यांवरती खेळत आहेत. आणि आमच्यामध्ये एक पेशंट पण आहे. तुम्हाला पेशंट बघायचं आहे का? पेशंट आहे. रात्रीपासून तिची हालत खराब आहे हॉटेलचं. अरे भेटलं म्हणून कसं पण नाही खायचं, भेटलं म्हणून कसं पण नाही चरायचं. आणि मग असं होतं असं त्याला असं. पण आता सध्या ठीक आहे तो. तिकडचं जेवण म्हणजे एवढं बरोबर नव्हतं, कारण आपल्याला कशी सवय असते तसं जेवण नव्हतं तिकडे बिलकुल. ते सारखं खाऊन मैदा वगैरे आमच्या पोटाची वाट जरा काय काय लोकांच्या तब्येती खराब झालेल्या. सो आता सगळे ठीक आहेत. गोळ्या वगैरे सगळ्यांनी खाल्ल्यात. आता आराम करतायत सगळे लोक. आम्ही पण थोडा आराम करणार, कारण यांचा आता गेम सुरू झाला. आम्ही आता झोपणार होतो पहिला, पण यांचा मध्येच गेम सुरू झाला. आता जरा गेम बघत बसू, जरा टाइमपास. तुम्हाला माहिती आहे आम्ही येताना सर्वांनी दगड गोळा केली. दगड आमचा राज आहे ना, राज हा तिने एक मस्त दगड आणलाय. एकदम भारी दगड. मला दाखवतो मी. लाईट काय डोकं चालतं आमच्या पोरांचं. MBA पोरं काय डोकं लावतायत तुम्हाला दाखवतो. इथे मी टॉर्च ओपन करून ठेवले आणि हा स्टोन आहे बरोबर. हे काय मुंबई इंडियन्स आर पार लाईट फुल असं. ते घरी असं शोपीस मध्ये ठेवायला भारी आहे ना. तो फिश टँक मध्ये ठेवणार आहे. फिश टँक मध्ये नाही, याची असं लाईट लावायची आणि त्या खाली असं ठेवायचं. तुला भारी दिसतोय. तू आणलंस का दगड? हा बा एक एक्स्ट्रा आहे. हा नाही, हा वाला होतोय पण हा नाही होता एवढा. हा थोडासाच एकदम लाईट होतो, एकदम लाईट एवढाच होतोय हा. हा पूर्ण होतोय. मी पण आणलाय असं एकदम
आता त्यावरती चमकी आहे, चमकी त्या दगडावरती भारीवाला दगड आहे. आता आम्ही ठेवतोय फिश टँक मध्ये ठेवणार, जरा असा चमकतो भाव. 1 hour later. आम्ही आता जस्ट उठलो. ऑर्डर आहे, ऑर्डर केलेला पिझ्झा सर्वांसाठी. आणि मी जस्ट एक लुक बाहेर बघितलं. काय पुष्कळ मारामारी, काय गर्दी आहे. त्याला हे देऊ का इलेक्ट्रिक शिव डोक्यात घेऊन चढतायत. केवढी गर्दी आहे ह्या साईडला पण. मारामाऱ्या चालल्यात चढण्यासाठी ट्रेन मध्ये. एवढी गर्दी. वैभव काय वाराणसी एवढी गर्दी आहे बाई, काय बघ जायना झालं तरी सामान तरी आत टाकतोय. जबरदस्ती टाकतोय तरी. अरे पण ते बसणार कुठे त्याचं सामान एवढं. जीव केवढा आहे, पिशवी एवढे उचलतो. खरंच मला जनरल डब्बा नाही आवडतो बा. मी आयुष्यात कधी जनरल डब्याने जाणार नाही. नेक्स्ट लेवल त्याचं सामान आतमध्ये जात नाही तरी तो कसं घुसवतोय बघा. जयपूर मध्ये गेलेलो, परत मागच्या चंदीगडला पण गेलेलो. लय हालत खराब होते. विचारतो सरला मी तर मागवतच नाही. जनरल मध्ये येत होतो तेव्हा. अरे लग्नाचं बिराड घुसलेलं आमच्या ह्याच्यामध्ये. पोरं मारामारी झालेली नाही का आपली. खायला तर बनवलंय, म्हणजे खायला मागवलंय आणि गर्दी बघ. खायला मागवलंय पिझ्झा वगैरे, पण आमच्यातला एक धुरंधर शेफ बसलाय. धुरंधर शेफ बसलाय, दाखव काय करतो. भेळ बनवायची आहे आम्हाला, भेळ. त्यासाठी कटिंग चाललंय. ह्याच्या आधीची कटिंग निलेश सरांनी केलेली. निलेश सर झोपले. सॅमी येतं लेननी कटिंग कोणी पाहिलं काय पण करतोय बाबा. आमचा नीलू सर कुठे आहे? नीलू सर कटिंग राहावंस, कटिंग राहावंस एकदम. कसली ते कांदा कटिंग बर्गर खाल्लं थोडा. चल ना थोडा जेव आणि मग ये. अरे भाई झोपणार मला काय हे हा ना. मग खाऊन गोळी खा ना. गोळी नको मग खाऊन झोपू दे ना. म्हणूनच बोलतोय झोपल्यात सगळ्या. हे घे, त्यातली गोळी दे त्याला. कोणाला? शुभमला. त्याला पहिला खायला लाव पोटभर, तर ते गोळी. गोळ्या खातात पोरं, गोळ्यांवरती जगतायत नुसती. शुभम गोळी देऊ नको जरा. जिंदगी बिगड़ गई ये लगता है. गोली पे जिंदा रे तू सिर्फ. नजर लगी जिंदगी को. हे तू कधी बनवणार ह्याला? आपली गोड चटणी वगैरे आहे का? सगळं लागतं. सगळ्या चुरमुरे हे सगळं आणून ठेवलंय बघ बघा. मिक्स करत असं. इकडे व्हेज, इकडे नॉन. आणि इकडे व्हेज वाली आहेत. सदान कदा व्हेज खाणारा माणूस. जिंदगी व्हेज वरती कशी जगतो काय माहिती. नीलूला एक ग्लास हा वैभवचा शनिवार आहे आणि इकडे नॉनव्हेजची पार्टी चालले. हे काय एवढं का ठेवलं? दोन गार्लिक ब्रेड पण मागवलेस. फ्री आलं ते. चला मी जरा पिझ्झा खातो बघू. हम तीनों ये बात करते हैं, बराबर होएगा. खाऊ काय? उन लोग ने कितना ले उधर. भारी आहे भारी आहे. इसको इडे को दे. मला काय फाटले काय? मिक्सच नाही केली, बंदच नाही केली. अरे हवा बन ना जरा हवा टाक जरा. बनायला टाइम लागेल बहुतेक. चिली आहे ना? मी जातो आणि काहीतरी फेरफटका मारून येतो. एका आहे ओरिगॅनो. बनव बनव साने भेल बनव. मला आणि मसाला आणि बनवून झाली की मला बोलव. A few moments later. भेल तयार झालेली आहे आणि आता मी खाणार आहे भेल. भेल 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 अंडी भेल. भेल बघायलाच राहिले. किसी को दिख रहा है ना. राजने हाती घेतलेला आहे कारभार आणि आज आलेला आहे दमदार. आता वरतून थोडीशी शेंगदाण्यांची चण्या फुटाण्यांची गार्निशिंग अशा तऱ्हेने चांगली अशी भेल तयार झालेली आहे. चुकून काय पडलं तर माझ्यावर नाही जबाबदारी. अध्यक्ष राज दादा चव घेताना वाटेकर.
टेस्ट कैसे गरम नाही मॅम. सेम भेल लागतं ना तशीच आहे. काय बोलतोय नको हाऊस तर या. कुछ तो इसमें स्वीट डाला है आणि वो भेल लगा. चला मंडुली मागे या, भेल खाऊया. सब पे आके गाली गलोच मेरे को पसंद नहीं. व्हाट डू यू मीन? म्हणजे आम्हाला गाली बोलणं आवडतं. ये सब दुष्ट लोग मेरे को फंसाने की साजिश करते कौन हैं. बोल रहा है? भेल का ये दुष्ट लोग मेरे को सब फंसाने की साजिश करते हैं और मेरे से जानबूझ के गाली गलाते हैं. ठीक है दीपिका. भेल का और भेल कशी आहे सांग. और एक मिनिट हा. नीलाची मेहनत आहे. सरक वैभ्या. नीलेची वेळ खरं पाहिजे. सॉरी माझं लक्ष नाहीये. कसे तुटून पडलेत कसे तुटून पडलेत. निळ्याची वेळ चाय वेळ. नीलेश टॉपची आणि सानिका. ज्यानं भेल बनवले तो हायच नाही तर झोपाय गेला. एन्जॉय करतो भेल. तुम्ही पण जावा कुठेतरी भेल खायला. पिणं सर्व झालं मगाशी. सर्वांचे झोपा काढून झाल्या आणि आता सगळे उठलेत, बोंबलतायत नुसते. आणि आता आम्ही खेळतोय हौजी आणि इथं डीलर बसले. तेच ते बँकर बसले आणि सगळ्यांकडे आहेत हौजी. माझ्याकडे फुल हौजी आणि तिथे गँग बसले पूर्ण हौजी खेळायला. ए छोटू इकडे बघ. हाय कर इकडे. हाय कर ना, तुला युट्यूब वर दाखवू आपण. इकडे बघ. हाय कर गौरव. हाय कर गाडीशी मतलब आहे गाईस. गौरव. हाय कर. तुझी गाडी दाखव मला बाबू. ए बाबू. तो जरा गाडी सोबत खेळणार विजयन आणि आम्ही पण आता हौजी करतो. हौजी चलो बँकर. आर यू रेडी? कोणाला अजून हवी आहे का तिकीट? ए जल्दी फाड ना. ए कोण बाकी आहे? फाड ना जल्दी. सांगायचं का रे? जाड्या. 5858 तरी काढ ना जे मला लागेल असं. ऐका माझं नशीब पण या तिकीट सर. 6262 बरोबर ते अरे यार. परत लागणं झालंय का नाही याचं काय बरोबर आहे. 2323 4545 यायचं कोथिंबीर आहे का करायला? 45 ना. हा विसरली रे. 1919 7575 एक काम करी, तिकीट आहे ना डिपॉझिट करून टाक बँक मध्ये. मेहंदी काय ज्यांनी ना प्लॅनिंग केले 8686 त्यामुळे ना मला एक पण नंबर लागत नाही. लोकांनी प्लॅनिंग केले. 8989 8989. अरे भाई साहब. मी ना असं बघत बसतो तुमच्याकडं असा आणि तुम्ही सगळ्यांनी खेळा का. आम्ही काय खेळतोय हे बघ. 7070 आता बोल. आता दाखव तिकीट मला लागलं करून. काय खत्म नहीं होता बे. Guys, I am done with this game. हौजी 64. मेरे को नहीं खेलने का. 64 बोलला तो. बरोबर. अरे पण असलं पाहिजे ना. 2929 4444 छोड़ इसको. जब देखो कुछ उल्टा सीधा निकालती है. तुषार को लग रहा है भाई. अच्छा भाई. तो बहुत शाणा. खोडतोय. पाप लागेला. 9090 चेक कर.
आवती आवती बाई सगळे बसले जेवायला. हा थांबणारा कसे बसले जेवायला आहे. काय पोझिशन आहे काय मायरॉन काय आहे बघा. असं असं जेवायला बसले असे एकदम ऍडजस्टमेंट करून जेवायला लागतंय. कमरेचे पूर्ण वाटोळा लागला. गुड मॉर्निंग मित्रांनो. शेवटचा दिवस आहे म्हणजे शेवटचा दिवस म्हणजे घरी जायचा दिवस आहे आणि आम्ही आता मुंबईला पोहोचलोय. बँड्राला पोहोचलो आता आम्ही 5-10 मिनिटांमध्ये. काय हा पोहोचलो बँड्राला पोहोचलो मी 5-10 मिनिटांमध्ये. हालत जाम खराब झाले रे ट्रॅव्हलिंगने. काय सांगू तुम्हाला. डोकं जड झाले, आवाज गेलाय, सर्दी झाले. एवढं ट्रॅव्हलिंग कधी केलं नाही. एवढ्या ट्रिपमध्ये ट्रॅव्हल केले. हालत खराब आहे. आता स्टेशनला उतरून मी आणि स्वप्नील जसे आलेले तसेच परत कॅब करून जाणार बघू. तो जुईनगरला उतरेल आणि मी नेरूळला बघू. आता मी उतरल्यावरती मला भेटतो. सगळे लास्ट सगळ्यांना बाय बाय करायचंय. बाय बाय. चलो आमचीच वाट लावली. हाय चलो मनाली चलो. बाय करो लास्ट का बाय करो सब लोग. नागपूरचे डॉनचा आता आम्ही वेगळे वेगळे होणार आहेत सगळे. नागपूरच्या डॉनचा हार्दिक स्वागत करूया. बघू जरा भेटतील कधी ना कधीतरी सगळेजण परत एकदा. तेव्हा ब्लॉग नक्कीच बनवेल मी. आता मी घरी जाऊन हा ब्लॉग एंड करेल कारण आता मला कॅब पकडायची आणि इथून घरी जायचं आहे. सो भेटू आपण डायरेक्ट घरी. फायनली मी घरी आलो आणि घरी आल्यानंतर थोडा फ्रेश झालो आणि फ्रेश होऊन बसलोय थोड्या वेळ. कारण काही गोष्टी आहेत त्या एंडिंगला बोलायच्या होत्या मला. तर फायनली आमची जी ट्रिप होती मनालीची जी आम्ही सर्व आमचे कॉलेज फ्रेंड्स आहेत ते सर्व आम्ही गेलेलो मनालीला फायनली संपले. आणि लास्ट ट्रिप का तर ह्याच्यानंतर कोण असं भेटणार नाही कारण कॉलेज लाईफ ही एकदा संपल्यानंतर पुन्हा ते फ्रेंड्स तो ग्रुप एकत्र येणं हार्डली पॉसिबल होतं कारण हर एक जणाला आपापली लाईफ स्टेबल करण्यासाठी काही ना काहीतरी काम करायचं असतं. मे बी मी ज्या दिवशी आमचा कॉलेजचा लास्ट डे असेल त्या दिवशी म्हणजे आता आम्ही कॉलेजला तर जाणार नाही. सर्वजण ऑफिसला जाणार. फक्त एक्झामसाठी जाणार सर्वजण. ज्या दिवशी आमचा कॉलेजचा लास्ट डे असेल म्हणजे लास्ट पेपर असेल त्या दिवशी मी एक ब्लॉग तरी नक्कीच बनवेन लास्टचा ज्यामध्ये सर्वजण असतील. सर्वजण एन्जॉय करतील लास्ट डे ऑफ कॉलेज किंवा जे इमोशन्स असतात सर्वांचे जे ते फील करतात जे त्यांना बोलायचं आहे किंवा जे काय असतील त्या गोष्टी त्या मी सगळ्या ब्लॉगमध्ये शूट करेन. सो तुम्हाला जर ही ब्लॉगची पूर्ण सिरीज आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण याच्या पुढे पण ब्लॉग येत राहतील. सो त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन येईल त्यासाठी तुम्ही बेल आयकॉनला प्रेस करा आणि इथेच हा सिरीजचा मी एंड करतोय. सो भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर.